सामन्यासाठी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये थांबतोय आणि प्रेक्षणीय सामन्यासाठी प्रत्यक्षात मैदानामध्ये घेऊन जाताना मायक्रोफोन सुपूर्द करतोय माझे साथीदार राज माकले याच्याकडे. राज माकले आणि त्याचे साथीदार दर्शन सारंग या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित. मैदानावर सामना सुरू आहे. प्रेक्षणीय सामना विजय केरवडा विरुद्ध सिंहगर्जना केरवडा. प्रथम मला वाटतं नाणेफेक जिंकतोय सिंहगर्जना केरवडा संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रण देतोय विजय केरवडा संघाला. फलंदाजीचं आणि सलामीची जोडी मैदानावर दिसते. स्ट्राईकवर रोहन लोणे, नॉन स्ट्राईकवर अक्षय घाटवळ आणि सामन्याचं पहिलं आपलं वैयक्तिक षटक घेऊन येतोय तो मैदानावर प्रवीण कुबल. पंचांच्या डाव्या बाजूने सामना सुरू होतोय. पहिला चेंडू अंतमच्या पॉईंटच्या दिशेवरून मारतोय. चेंडू येतोय सर, चेंडूला उडवतोय, चेंडूला पाठवतोय सर सीमा रेषा पार चौकारासाठी. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त. मैदानावर पहिल्या चेंडूवर फायर करतोय प्रवीण कुबलवर रोहन लोणे 4 धावा. स्वेग से स्वागत होता हुआ प्रवीण कुबल. केरवड़ी एक्सप्रेस नाम से जाने जाने वाला एक गेंदबाज सामने जो कि रोहन लोणे. दूसरी गेंद प्रवीण की. इस बार हल्के से गली और स्लिप की दिशा में हल्के से मुड़ा. पवन तांडेल वहां पे मौजूद. गेंद को उठाते थ्रो करते अच्छी रनिंग बिटवीन द विकेट जो कि दोनों बल्लेबाजों में देखने के लिए मिलती हुई. दर्शन सांगायचं झालं तर प्रेक्षणीय सामन्यासाठी या सामन्यांसाठी विजय केरवडा वर्सेस सिंहगर्जना केरवडा तोबा गर्दी व्हायची. जसे गणेश चतुर्थीची वाट पाहतात तसे प्रेक्षक या सामन्याची वाट पाहायचे. खरोखरच राज ते आता नव्हे तर पहिलीपासूनच असं आहे. ज्यावेळी विजय केरवडा आणि सिंहगर्जना केरवडा मॅच व्हायची त्यावेळी सुद्धा अशीच गर्दी मैदानावर असायची. कारण हे दोन संघ एकमेकांसमोर खेळताना असं वाटायचं की भारत पाकिस्तान सामना होतो असं दिसतंय मैदानावर. खरोखरच लोकांची खूपच गर्दी दिसते प्रेक्षकांची या मैदानावर. या सामन्याच्या निमित्ताने त्या आठवडींना उजाळा भेटतो ते या सिंहगर्जना क्रिकेट मैदानावरती. प्रेक्षकांची गर्दी अशी व्हायची की तो सामना संपल्यानंतर लगेचच प्रेक्षक गायब व्हायचे. पण हा असा एक सामना होता विजय केरवडा वर्सेस सिंहगर्जना केरवडा. त्यासाठी मैदानामध्ये चारही दिशांवरती प्रेक्षकच प्रेक्षक असायचे. इस बीच जो कि रन संख्या टोटल बनती हुई 6 रन. यहाँ पे पहले विकेट का पतन होता हुआ रोहन लोणे जो कि एक चौके के बदले यहाँ पे अपने खेमे में लौटते हुए और उनकी जगह लेने के लिए करण अंबाला के नाम से जाने जाने वाला ये युवा जो कि होनहार खिलाड़ी लतेश सागावकर. इस बीच पटकी हुई गेंद थोड़ी सी मिस फील्ड जो कि जितेश आरावलेकर की तरफ से देखने के लिए मिलती हुई. जिस प्रकार धोनी यहाँ पे फुटबॉल खेलते हैं उसी प्रकार जो कि दाजी धुरज इस मैदान के ऊपर थोड़ा सा अपने फुटबॉल का भी प्रदर्शन दिखाता हुआ. राज सांगायचं झालं तर या दोन्ही संघाने पूर्ण सिंधुदुर्ग गाजवला आहे. खरोखरच या दोन्ही संघांची मॅच बघायला भरपूर त्यावेळी प्रेक्षक यायचं. यावेळी परळी म्हणता फलंदाज फटतोय, फटका बसलाय आणि मला वाटतं सर गौरवच्या हातामध्ये जातो आणि करण अंबालाची पारी समाप्त होते. दुसरा गडी बाद करतोय प्रवीण कुबल. चांगला शॉट होता, थोडासा फटका बसला आणि लतेश कुबल बाद होऊन मैदानाच्या बाहेर पडतोय. दुसरा गडी बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानावर येतोय तो सिद्धेश पडवळ. लगातार दूसरी विकेट जो कि केरवड़ी एक्सप्रेस प्रवीण कुबल को मिलती है और लगातार दूसरा कैच जो कि गौरव आरावलेकर के हाथ में यहाँ पे समाता हुआ. रन संख्या टोटल बनती हुई 8 रन. यहाँ पे 2 विकेट के नुकसान के बाद पहला ओवर जो कि प्रगति पथ पर 2 विकेट के साथ सफलता प्राप्त करता हुआ जो कि प्रवीण कुबल. रन संख्या जो कि टोटल बनती हुई 8 रन. सिद्धेश पड़वा एक ऑलराउंडर खिलाड़ी धीरे धीरे स्क्रीन के ऊपर देखने के लिए मिलता हुआ. 25-30 कदमों का रन लेके जो कि केरवड़ी एक्सप्रेस प्रवीण कुबल तैयार. फिर से एक बार अंपायर के जो कि बाएं तरफ से स्ट्राइक के ऊपर जो कि सिद्धेश पड़वा के लिए. इस
बीच फिर से उड़ाया उड़ाया सीधा गगनचुंबी छक्का लगता हुआ कारोबा मंदिर के ओर 6 रनों के लिए स्नैक से स्वागत करता हुआ जो कि सिद्धेश पड़वार प्रवीण कुमार का। पहले ओवर का खेल खत्म होता हुआ रन संख्या टोटल बनती हुई 14 रन, 2 विकेट के नुकसान के बाद जो कि पहले बल्लेबाजी करते हुए विजय केरवाडा टीम की चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही विजय केरवाडा संघाची या षटकामध्ये। एका षटकाचा खेळ झालाय मैदानावर समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा 2 गडी बाद चांगली सुरुवात करते। दुसरं षटक घेऊन येतो मैदानावर संकेत कुबल वर्सेस दीपक चहर या नावाने ओळखला जातो या गोलंदाजीसाठी। गोलंदाज पाहूया काय करतो मैदानावर। स्टार अक्षय उडवतोय चेंडूला, चेंडू खाली येतोय हरी चोपडेकर तोपर्यंत चेंडूला उडवतोय, चेंडूला पाठवतोय, चेंडूचा प्रवास चाललाय सीमा रेषा पार चौकार। पहिले चेंडूवर फायर करतोय संकेत कुबलच्या स्टार अक्षय या नावाने ओळखला जातोय। बरीच मैदाने या फलंदाजांनी गाजवली आहे। संकेत की अगली गेंद दूसरी गेंद लेके फिर से स्टार अक्षय के लिए इस बार मात्र चकाया चकाया वहां पे स्टार अक्षय को गेंद जो कि टिप्पा गिरने के बाद नीचे रहती हुई विकेट के पीछे जो कि हरीश भट्टा अपना विकेट कीपिंग का यहाँ पे प्रदर्शन दिखाता हुआ। अच्छी गेंद थी मारने के लिए चुके वहां पे अक्षय। फिर से एक बार उड़ाया उड़ाया फिर से एक बार दूसरा छक्का लगता हुआ जो कि स्टार अक्षय के बल्ले से जिस प्रकार नाना नाइक पहले कि विजय केरवाडा को शुरुआत दिलाते थे उसी प्रकार की शुरुआत जो कि सिद्धेश पड़वर और स्टार अक्षय घाटवर जो कि दिलाता हुआ विजय केरवाडा टीम को। खरंच राज खरोखर चांगली आठवण करून दिली नाना नाईकच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी बरीच मैदानं गाजवली। पूर्ण सिंधुदुर्ग नव्हे तर गोवा मुंबई सबत पूर्ण सिंधुदुर्गात नव्हे तर बाहेर ठिकाणी पण नाना नाईकची बॅटिंग ची आठवण आज अक्षय करून देतो या मैदानावर। इस मुकाबले में जो कि कभी रावलपिंडी एक्सप्रेस नितिन केवस्कर मौजूद रहता था और इस बार मात्र केरवाड़ी एक्सप्रेस प्रवीण कुबल जो कि मौजूद था। फिर से एक बार चकाया भाई बेहतरीन गेंदबाजी, हालांकि थोड़े से महंगे जरूर ठहरे वहां पे जो कि संकेत कुबल एक युवा न्यू फाइंडर गेंदबाज जो कि मिलता हुआ सिया केरवाड़ा को। रन संख्या टोटल बनती हुई 28 रन, अभी भी एक गेंद शेष। फिर से एक बार वहां पे थोड़ी सी लेग कटर गेंदबाजी मारने के लिए चूंकि वहां पे कनेक्शन थोड़ा सा खराब रहा, सुरक्षित अपने पॉपिंग क्रीज में जो कि अक्षय घाटवर पहुंचता हुआ 2 ओवर का खेल खत्म होता हुआ रन संख्या टोटल 29 के ऊपर पहुंचती हुई अभी भी 1 ओवर का मुकाबला जो कि बाकी इस इनिंग की समाप्ति का। खरंच राज तुला काय वाटतं या मॅच मध्ये जर सामना जिंकायचा असेल तर किती धावापर्यंत मजल मारली पाहिजे ती विजय केरवाडा संघाला? भूषण सांगायचं झाल्यास तर धावा किती होऊ द्या, जेव्हा विजय केरवाडा आणि सिंहगर्जना केरवाडा हा सामना रंगतो तेव्हा धावांचं गणित समोरचं काही सांगू शकत नाही। मला अजूनही ती निक्कारी मैदानावरची 99 रन्साची ती अजूनही मॅच आठवते जी विजय केरवाडा व सिंहगर्जना केरवाडा या 2 तुल्यबळ संघादरम्यान झालेली। विठ्ठल माकलेची बहारदार खेळी अजूनही ती डोळ्यांमुळे आठवणींचा उजाळा देते। खरंच राज विठ्ठल माकलेचीच खेळी नाही तर त्याच्या साथीला भार्गव सारंग पण मैदानावर होता आणि भार्गवची पण ती आठवण आजही मैदानावर मला येते, कारण मी स्वतः ती मॅच बघितली होती। कारण विठ्ठल माकलेचं वादळ खरंच मैदानावर आलं आणि त्याच्या साथीला भार्गव सारंग पण होता। दोन्ही खेळाडूंनी अशी फटकेबाजी केली की खरोखरच विजय संघाला पूर्ण गारद करून टाकलं त्या मैदानावर या दोन्ही खेळाडूंनी। इस बीच जो कि अंपायर का नो का इशारा आता हुआ मौका वहां पे मिलता हुआ जो कि सिद्धेश पड़वा को फ्री हिट का। रन संख्या टोटल बनती हुई 33 रन, 2 विकेट के नुकसान के बाद तीसरा ओवर प्रगति पथ पर अंतिम ओवर लेके जो कि छोटा पैकेज बड़ा धमाका नैनोबा नारेकर स्क्रीन के ऊपर देखने के लिए मिलता हुआ। फ्री हिट का मौका, सरल मौका, तो भी जो कि प्रदीप पेडनेकर, प्रकाश एरागी उस सिंहगर्जना केरवाडा के खेमे में रहते, आज भी वो इस मैदान के ऊपर मौजूद है।
फिर से एक बार उसी प्रकार की गेंद, फिर से नो का इशारा आता हुआ जो कि अंपायर सर संतोष मलबारी की तरफ से। फिर से फील्ड का मौका, सरल मौका यहाँ पे 2 बार यहाँ पे मिलता हुआ, एक बार जो कि सिद्धेश पड़वा को और दूसरे बार ये मौका जो कि अक्षय घाटुआ को मिलता हुआ। शेवटचं षटक चालू आहे मैदानावर 35 धावा झाले अजूनही स्टार अक्षय मैदानावर आहे परत एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहूया प्रवीण कुबलच्या डोक्यावरून चेंडूला उडवतोय चेंडूला पाठवतोय चेंडू चाललाय सीमा रेषा पार षटकार अक्षय फायर करतोय नेनुबावर चांगला खणखणीत उडवतोय षटकाराला पाठवतोय 6 धावांसाठी बढिया बल्लेबाजी मी पहिल्यांदा सांगितलं की जेव्हा सिंहगर्जना विजय या 2 संघादरम्यान सामना होतो तेव्हा धावांचं समीकरण मांडणे थोडंसं कठीण असतं तसंच काहीचं समीकरण बनते ते मैदानावरती धावसंख्या ही वधारते 42 धावा होत आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात सन्मानजनक खेळी करतोय तो अक्षय घाटवा सिद्धेश पडवा आपल्या संघासाठी महत्वपूर्ण जबाबदारी झेलतायत ते आपल्या खांद्यावरती मानोबा पुन्हा एकदा तयार अंपायरच्या डाव्या बाजूने स्लाइड वरती आहे तो सिद्धेश पडवा अच्छी गेंद वहां पे टिप्पा गिरने के बाद तेज तर्रारें निकलती हुई थोड़ी सी चकमा देती हुई विकेट के पीछे हरीश भट्टा को 22 के स्वरूप में 1 रन मिलता हुआ इसे 1 के साथ रन संख्या जो कि आगे परावर्तित होती हुई 43 लॉस ऑफ 2 विकेट जो कि पहले बल्लेबाजी करते हुए विजय केरवाड़ा टीम की नेक्स्ट आमच्या बरात बाहेर पंच संतोष मलबारीचा इशारा येतो सहज चेंडूचा संघाची धावसंख्या झाली 43 धावा 44 धावा अजूनही इनिंगची सांगता करणार शेवटचे 2 चेंडू बाकी पाहूया नेक्स्ट आमच्या बराच बाहेर पंच संतोष मलबारी याचा सहज चेंडूचा इशारा होतो संघाची धावसंख्या झाली 45 धावा अजूनही इनिंगचे 2 चेंडू सांगता करणारे पाहूया या 2 चेंडूवर एक मोठा फटका येतोय की नाही स्टार अक्षयच्या बॅट मधून बघायचंय मैदानावर 50 पार करतोय की नाही ते विजय केरवाडा चांगला चेंडू लेगच्या चेषणे मारण्याच्या नादात एक लागते बॅटची गौरव होतोय चेंडूवर चेंडू अडवतोय तोपर्यंत 1 डाव पूर्ण होतोय चतुराई बड़ी गेंदबाजी जो कि न्यानोबा नार्वेकर से होती हुई वापिस पहले एक तेज तर्रार गेंद उसके बाद जो कि थोड़ी सी स्लोअर कटर गेंदबाजी का प्रदर्शन होता हुआ न्यानोबा की तरफ से अंतिम गेंद लेके न्यानो सिद्धेश के लिए इस बार मात्र गेंद जो कि डॉट निकलती हुई 3 ओवर का खेल खत्म होता हुआ रन संख्या टोटल बनती हुई धाव संख्या होती थी 46 धावा सामना 3 षटकांचा राहील इनिंगची समाप्ती होते धावसंख्या होते ती 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावांचं लक्ष ठेवतो तो प्रथम फलंदाजी करताना विजय केरवाडा संघ सिंहगर्जना केरवाडा संघासमोर राज मला वाटतं जशी अक्षयने आज ग्राउंडवर बॅटिंग जशी केली तशीच जर सिंहगर्जना संघाला हा सामना जिंकायचा असेल तर ती वादळी खेळी मला वाटतं दाजी दुरतला या मैदानावर करावी लागेल कारण त्यावेळी सदानंद पेडणेकर गुरदास सारंग विठ्ठल माकले भार्गव सारंग सावळाराम भट्टा अशा प्रकारची फलंदाजी करत त्यामुळे सिंहगर्जना संघ जिंका विजयी व्हायचा असं वाटतंय आता मला वाटतं तीच पारी दाजी दुरतला खेळावी लागेल प्रकाश हिरागी हरेश भट्टा या खेळाडूंना मैदानावर खेळावं लागेल तरच सिंहगर्जना संघ विजयी होऊ शकतो असं वाटतंय मला तुला काय वाटतंय दर्शन दाजी धुरतचा लग्न सोहळा जवळ येतोय 25 तारीखला त्याचा लग्न सोहळा आहे कालपासून त्याने फटाक्यांची बरसात करायला सुरुवात केली आणि कदाचित या मॅच मध्ये सुद्धा त्या फटाक्यांची बरसात होतील जो षटकार आणि चौकारांची ती दाजी धुरतच्या फळीमधून आणि मला वाटतं बऱ्याच दिवसांनी मला वाटतं मैदानावर आगमन जातंय जे सिंहगर्जना संघाचा एक अष्टपैलू खेळाडू भार्गव सारंग याची ज्यांनी बरीच मैदाने आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने गाजवलं आणि भार्गव सारंगला विनंती असेल की आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे भार्गव सारंग दर्शन भार्गव बद्दल सांगायचं झाल्यास मला अजूनही आठवतंय की भटपावणीमध्ये सामना होता
भार्गव सारंग मी लहान असताना तिकडून शिवण्यापर्यंत मला स्वतःच्या खांद्यावरती बसून आणलेलं अशा प्रकारचं क्रिकेटसाठी त्यांचं जे योगदान आहे ते न विसरण्यासारखं आहे. लसित मलिंगाला पाहिल्यानंतर भार्गव सारंगची आठवण होते. त्याच प्रकारची गोलंदाजी करणारी शैली ही भार्गव सारंगची होती. खरंच राज, भार्गव सारंगने बरीच मैदानात गाजवली, गोलंदाजीने नाही तर फलंदाजीने पण गाजवली. सामना सुरू होतो. पहिलाच चेंडू घेऊन येतो बिरकीचा जादूगार ऋषिकेश घाटवळ. चेंडू उडवतो, पाहूया चेंडू फील होईपर्यंत चेंडू जातो सर सीमा रेषा पार. दाजी दुरात पहिल्या चेंडूवर फायर करतोय, चेंडूला पाठवतोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. ऋषी घाटवळला बघितल्यानंतर किशोर भगत याची आठवण होते आणि या स्पर्धेतील कोण हॅट्रिक वीर असेल गोलंदाजीमध्ये तर तो ऋषी घाटवळ. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी हा किशोर भगत तेव्हा विजय केरवडा संघासाठी करायचा. खरंच राज, किशोर भगत बद्दल सांगायचं झालं तर किशोर भगतने बरीच मैदानं पूर्ण सिंधुदुर्ग गाजवलं. या खेळाडूने बरीच वर्ष गोलंदाजी फलंदाजी म्हणून खरोखरच चांगला गोलंदाज फलंदाज किशोर भगत एक अष्टपैलू खेळाडू होता. इसी बीच जो कि बड़ा एक गगनचुंबी चक्का लगता हुआ जिसके है भोली सी सूरत उसी की जो कि दाजी धुरत के बल्ले से आता हुआ सीधे 6 रनों के लिए ऋषि के ऊपर जो कि स्वागत करता हुआ दाजी धुरत इस 6 के साथ फिर से एक बार उड़ाया सीधा डोंगरी पार आता हुआ दाजी धुरत के बल्ले से षटकार. राज, मला वाटतं आज खरोखरच जी सदानंद पेडणेकर बॅटिंग करायचा सिंहगर्जना केरवाडा संघाचा तीच आठवण करून आज ताजीदुरात मैदानावर देतोय प्रेक्षकांना. खरोखरच सदा त्यावेळी अशी बॅटिंग करायचा. एकतर्फी सामने बरेच आपल्या फलंदाजीने त्यांनी मैदानावर जिंकून दिले. चौथा चेंडू घेऊन परत एकदा चेंडूला उडवतोय ताजीदुरात, पाहूया चेंडू जातोय सर कोरडायच्या दिशेने. चेंडूला फील होईपर्यंत 2 धावा नक्की मैदानावर पूर्ण होत आहेत. खरंच ताजी, तू मगाशी आठवण करून दिली दाजीची. हा चेंडू नो आहे. फील्ड का सरल मौका जो कि दाजी धुरत को मिलता हुआ. सातेरी कोचरा व जांडी मालवण संघाच्या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. कृपया लवकरात लवकर नाणेफेकीसाठी पहिल्या कक्षामध्ये यायचंय. दांडी मालवण वर्सेस सातेरी कोचरा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पहिल्या कक्षासमोर यायचंय. तो से एक बार प्रकाश एरागी, जिस प्रकाश एरागी ने सिंहगर्जना केरवाड़ी के लिए बड़ा योगदान दिया है वही जो कि प्रकाश एरागी फिर से यहाँ पे इसी महत्वपूर्ण प्रेक्षणीय मुकाबले में देखने के लिए मिलता हुआ. फील्ड का मौका आता हुआ. रन संख्या टोटल बनती है 21 रन जो कि 46 धावांचे पाठलाग करताना धाव संख्या होती थी 21 धावा. इस बार मात्र यहाँ पे थोड़ा सा कनेक्शन खराब. नो लॉन्स में जो कि गेंद गिरती हुई सिद्धेश पड़वा जो कि गेंद के ऊपर आते हुए गेंद को उठाते थ्रो करते 22 के साथ रन संख्या जो कि आगे हिलती हुई 23 के ऊपर पहुंचती हुई. पहला ओवर जो कि प्रगति पथ पर अभी भी मात्र प्रकाश इरागी के बल्ले से आता हुआ रिवर्स स्विप का जो कि एक लाजवाब चौका. खूबसूरत बल्लेबाजी. अभी तक तो सलामी बल्लेबाज के हैसियत से इस मैदान के ऊपर आते हुए जो कि प्रकाश इरागी और दाजी धुरत लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन. पहले ओवर का खेल खत्म होता हुआ रन संख्या जो कि बनती हुई 27 रन. 12 चेंडू आणि 21 धाव. परत एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू लावतोय. चेंडू होतोय, चेंडू खाली सनी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. या चेंडूवर 2 धाव पूर्ण होत आणि 3री धाव पूर्ण करतोय. चांगला चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. नक्की 1 धाव सनी बटा आपल्या संघाची बचाव करतोय. अभी गेंद की जो कि फिर से पटकी हुई गेंद. इस बार मौका था वहां पे प्रतीक बटा के पास लेकिन गलती होती हुई प्रतीक के हाथ से. फिर से एक बार वहां पे अंपायर का नो का इशारा आता हुआ. लगातार यहाँ पे फील्ड का मौका जो कि दोनों बल्लेबाजों को मिलता हुआ. दर्शन दाजी धुरत आता था. पॉइंट वरचा शॉट बघितल्यानंतर सदा पेडणेकरची आठवण होते. सुंदर असे फटके खेळायचा सदा पेडणेकर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. खरंच राज, सांगायचं झालं तर सदाची बॅटिंग त्यावेळी मी खूप आवडीने बघायचो. कारण खरोखरच सदा
असा फटका मारायचा पॉइंटवर, त्या फटक्यावर 4 धावा नक्कीच मिळायचे. त्यावेळी खरंच चांगली बॅटिंग करायचं सदा पेडणेकर. सांगायचं झालं तर पुढे चाल करून षटकार चौकार टोकण्याची सदाची जी खेळ होती ती वाखाणण्याजोगी होती. त्यावेळी आजही ती खेळ आठवते. सुंदर असे फटके जे सदाच्या बल्ल्या फळीतून निघायचे. इसी बीच जो कि 2 रन यहाँ पे दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए 35 के ऊपर पहुंचते हुए नितेश जो कि अगली गेंद लेकेबाजी के लिए शॉर्ट पिच गेंद फिर से यहाँ पे स्क्वायर लेग के निशान में गेंद को खेला है. गेंद जो कि निकलती हुई सीमा पार 4 रनों के लिए दाजी जो कि अपने शादी के पटाखे यहाँ पे इस सियागंजना मैदान के ऊपर फोड़ता हुआ. खरंच दाजीची खेळी बघून अशी आठवण येते की खरंच आज मला वाटतं मैदानावर आम्ही सदा पेडणेकर याला खेळताना बघतोय असं वाटतंय राज मला. धावसंख्या होती ती 39 धावा. पंचांचा इशारा येतो अतिरिक्त म्हणजे वाईट स्वरूपात आणि धावसंख्या होती ती 40 धावा. अजूनही 7 धावांची आवश्यकता ते उर्वरित 9 चेंडूमध्ये. कुठल्याच प्रकारचा चेंडू आणि चेंडू भिरकावतो सीमारेषा पार दाजीच्या फळीतून येतो षटकार. खरंच राज जुनी आठवण परत जागी झाली. मला वाटतं ज्यावेळी असेच सामने व्हायचे त्यावेळी सिंहगर्जना संघाने बरेच पौटी विजय मिळवला होता आणि आजही ती आठवण करून दिली आणि हा सामना मला वाटतं नॉट आउट जिंकतोय सिंहगर्जना संघ. दांडी मालवण व कोचरा संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर पॅव्हलियन कक्ष समोर यायचं आहे. श्री प्रदीप पेडणेकर यांच्या हस्ते नाणेफेक होते. तसेच श्री भार्गव सारंग यांना मी विनंती करेल की त्यांनी पॅव्हलियन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक होते ती दुसरा सेमीफायनलचा महामुकाबला रंगतो तो सातेरी कोचरा वर्सेस दांडी मालवण या 2 संघादरम्यान. नाणेफेक होते ती श्री प्रदीप पेडणेकर यांच्या हस्ते आणि नाणेफेकीचा कौल जातो तो सातेरी कोचरा या संघाच्या बाजूने. तरी सातेरी कोचरा संघाच्या कर्णधाराने आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. तसेच मी श्री सावळराम शिरोडकर यांना विनंती करेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. श्री सावळराम शिरोडकर. विठ्ठल माकले जर कुठे असतील त्यांनी